नमस्कार. हवामान अनुकूल डिजिटल शेती शाळेच्या या विशेष माहिती सत्रात आपलं स्वागत आहे. आजकाल बदलत्या हवामानामुळे शेती करणं दिवसेंदिवस अवघड होत चालले नाही का? पण काळजी करू नका. यावर उपाय म्हणून एक खास डिजिटल शेती शाळा सुरू होत आहे, जी आपल्याला घरबसल्या नवीन तंत्रज्ञान शिकवून शेतीत प्रगती करायला मदत करेल. चला तर मग याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, हे खरं आहे की बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरची आव्हानं खूप वाढली आहेत. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. पण ह्याच आव्हानांना संधीमध्ये बदलता येऊ शकतं. त्यासाठी फक्त गरज आहे योग्य वेळी योग्य ज्ञानाची आणि नवीन तंत्रज्ञानाच्या साथीची. आणि हो, हीच संधी आता आपल्या दारात आली आहे. म्हणजे आपल्या मोबाईलवर आता आपल्याला कुठेही न जाता थेट घर बसल्या शिकण्याची आणि प्रगती करण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे. हा उपक्रम खास आजच्या आधुनिक शेतीच्या गरजा लक्षात घेऊनच तयार करण्यात आला आहे. तर सादर आहे हवामान अनुकूल डिजिटल शेती शाळा. हा एक संपूर्ण ऑनलाईन अभ्यासक्रम आहे, जो येत्या एप्रिल महिन्यात आयोजित केला जाणार आहे. पेरणीपूर्व तंत्रज्ञानापासून ते भात लागवडीपर्यंत सगळे महत्त्वाचे विषय यात शिकायला मिळतील. आणि हे सगळं ज्ञान थेट आपल्या मोबाईलवर. आणि हो, हा काही साधासुधा उपक्रम नाहीये. यामागे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोक्रा यांसारख्या मोठ्या आणि विश्वासार्ह संस्थांची ताकद आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता दोन्हीही उत्तम आहे. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या शाळेच्या एप्रिल महिन्याच्या अभ्यासक्रमात नक्की काय काय शिकायला मिळणार आहे? आठवड्यानुसार त्यावर एक नजर टाकूया. हे आहे संपूर्ण एप्रिल महिन्याचं वेळापत्रक. बघा, 1 एप्रिलला पेरणीपूर्व तंत्रज्ञानाने सुरुवात होईल. मग 8 एप्रिलला आपण जैविक निविष्ठांबद्दल शिकू, ज्यामुळे आपला खर्च कमी होईल. 15 एप्रिलला एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच नैसर्गिकरित्या पिकांचं संरक्षण कसं करायचं हे समजेल. आणि 22 एप्रिलला भात लागवडीच्या आधुनिक पद्धतींवर खास मार्गदर्शन मिळेल. चला आता प्रत्येक आठवड्यात काय आहे हे जरा विस्ताराने पाहूया. तर पहिला आठवडा पूर्णपणे पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर केंद्रित आहे, जो आपल्या यशस्वी हंगामाचा पाया रचणार आहे. तर 1 एप्रिलच्या या पहिल्याच सत्रात आपल्याला जमीन कशी तयार करावी, योग्य बियाणं कसं निवडावं, त्याची उगवण क्षमता कशी तपासावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल सखोल माहिती मिळेल. म्हणजे सुरुवातीपासूनच आपलं एकही पाऊल चुकणार नाही. आता वळूया दुसऱ्या आठवड्याकडे. यात आपण शिकणार आहोत की शेतीचा खर्च कमी करून जमिनीचं आरोग्य कसं सुधारायचं. या सत्रात आपल्याला बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत आणि दशपर्णी अर्कासारख्या अत्यंत प्रभावी निविष्ठा घरीच्या घरी अगदी कमी खर्चात कशा बनवायच्या हे शिकवलं जाईल. यामुळे काय होईल तर रासायनिक खतांवरचा खर्च वाचेल आणि आपल्या जमिनीचा पोतही सुधरेल. तिसरा आठवडा तर खूपच रंजक आहे. यात आपण शाश्वत आणि नैसर्गिक पीक संरक्षणावर भर देणार आहोत, ज्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन असं म्हणतात. या सत्रातून आपल्याला हे कळेल की महागडी आणि हानिकारक कीटकनाशकं न वापरता नैसर्गिकरित्या पिकांचं संरक्षण कसे करायचं. चिकट सापळे, कामगंध सापळे आणि मित्र कीटकांचा वापर करून आपण पर्यावरणाची काळजी घेत भरघोस उत्पादन कसं घेऊ शकतो हे इथं शिकायला मिळेल. आणि आता महिन्याच्या शेवटच्या सत्रात आपल्या भागातल्या एका महत्त्वाच्या पिकावर म्हणजे भातावर लक्ष केंद्रित केलं जाईल. यात भात लागवडीच्या आधुनिक पद्धतींची माहिती दिली जाईल. या सत्रामध्ये भाताची थेट पेरणी म्हणजेच DSR आणि श्री भात लागवड पद्धतींसारख्या नवीन तंत्रज्ञानावर चर्चा होईल. ह्या पद्धतींमुळे कमी पाण्यात आणि कमी खर्चात भाताचं उत्पादन वाढवायला मोठी मदत होते. आता आपल्या मनात प्रश्न असेल की या शाळेत सहभागी कसं व्हायचं. तर थांबा, याची प्रक्रिया खूप सोपी आहे. आणि हो, हे पूर्णपणे विनामूल्य आहे. ही संपूर्ण शेतीशाळा Zoom आणि YouTubeवरून ऑनलाईन होणार आहे. याचा अर्थ आपण आपल्या घरी बसून किंवा अगदी शेतातूनही या सत्रांमध्ये सहभागी होऊ शकता. कुठेही येण्या-जाण्याची गरज नाही. आणि वेळही अगदी सोयीची ठेवली आहे. सर्व सत्र संध्याकाळी ठीक 7:30 वाजता सुरू होतील. म्हणजे दिवसाची सगळी कामं संपवून आरामात यात सहभागी होता येईल. सहभागी होण्याची प्रक्रिया तर अगदी सोपी आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी कार्यक्रमाच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हायचं. तिथे तुम्हाला सत्राची थेट लिंक मिळेल. आणि मग ठरलेल्या वेळी म्हणजे संध्याकाळी 7:30 वाजता त्या लिंकवर क्लिक करून थेट सत्रात सामील व्हायचं. आहे की नाही सोपं? आणि शेवटी कृषी विभागाकडून एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलंय, जे या उपक्रमाचं महत्त्व आणखी वाढवतं. जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय नाशिक यांनी सर्व शेतकरी बंधू भगिनींना आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त संख्येने या शेतीशाळेत सहभागी व्हा आणि या संधीचा लाभ घ्या. तर मग
या संधीचा सोनं करण्यासाठी आणि आपली शेती अधिक प्रगत, अधिक फायदेशीर आणि हवामानास अनुकूल बनवण्यासाठी आपण तयार आहात का? नक्की सहभागी व्हा आणि या बदलाचा एक महत्त्वाचा भाग बना.